नवी दिल्लीतून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। अजित पवार आणि फडणवीस शहांच्या घरी पोहोचले। शहांच्या घरी थोड्याच वेळात महायुतीची बैठक। एकनाथ शिंदे या आधीच शहांच्या निवासस्थानी पोहोचलेत। शहांच्या घरी थोड्याच वेळात महायुतीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आता शहांच्या घरी पोहोचलेले आहेत। दोन वेगवेगळ्या बैठका झाल्या होत्या। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची एका बाजूला बैठक झालेली, तर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली होती। आता अजित पवार आणि फडणवीस हे अमित शहा यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि शहांच्या घरी यापूर्वीच एकनाथ शिंदे पोहोचले आहेत। त्यामुळे आता या सर्व महायुतीच्या नेत्यांची बैठक अमित शहा यांच्या घरी थोड्याच वेळात होणार आहे। शहांच्या घरी या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय होऊ शकतो। राज्याचा मुख्यमंत्री नक्की कोण होणार, मुख्यमंत्री पदाची माळ नक्की कुणाच्या गळ्यात पडणार, या संदर्भात ही महत्त्वाची बैठक। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रमोद जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आत्ताची काय अपडेट आहे? आणि एकनाथ शिंदे या दोन प्रमुख नेत्यांची बैठक साधारणतः 20 मिनिटांपेक्षा अधिक काळ अमित शहा यांचं कृष्णनिर्माण मार्गावरील निवासस्थान आहे त्या निवासस्थानी झालेली होती। आणि त्यानंतर महायुतीची जी एकत्र बैठक आहे त्या बैठकीला आता सुरुवात झाली असं म्हटलं तर चालेल, कारण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे साधारणतः 5 मिनिटांपूर्वी अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। प्रामुख्याने जर बघायला गेलं तर अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन प्रमुख नेते जे आहेत ते असल्याचं बघायला मिळते। साधारणतः पुढचे किती तास ही बैठक चालते ते बघावं लागणार आहे। मात्र आजच्या बैठकीमध्ये राज्यातील महायुतीचा जो तिढा आहे तो सोडवावा लागणार आहे। मुख्यमंत्री पदासोबतच इतर खातेवाटप जे आहे ते देखील आजच्या बैठकीमध्ये या सगळ्या प्रमुख नेत्यांना जे आहे ते पूर्ण करायचं आहे। त्यामुळे आजची बैठक जी आहे ती खूप महत्त्वाची म्हणावी लागेल। महत्त्वाचा यातला मुद्दा हाच आहे की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडल्याच्या नंतर आता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मुख्यमंत्री पदावरती कोणत्या नावावरती शिक्कामोर्तब केलं जातं हे देखील बघावं लागणार आहे। तेजल, ज्या पद्धतीची चर्चा सुरू आहे ते बघता देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती भारतीय जनता पार्टीकडनं किंवा वरिष्ठांकडनं शिक्कामोर्तब केलं गेलेलं आहे अशी माहिती आहे, पण त्याची अद्यापपर्यंत घोषणा झालेली नाहीये। त्यामुळे आजच्या बैठकीनंतर तरी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होते का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। थोड्याच वेळामध्ये ही बैठक जी आहे ती अमित शहा यांच्या निवासस्थानी सुरू होईल।